नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, खानदेशची कन्या म्हणून कोणत्या नदीला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, तापी नदीला खानदेशची कन्या म्हणून ओळखली जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, अस्तंबा. अस्तंबा हे महाराष्ट्र राज्यातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ कुठे स्थापन केलेले होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, अमरावती. अमरावतीमध्ये मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 4, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सेवा तीर्थ. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव हे सेवा तीर्थ हे ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताच्या संविधानातील सर्वोच्च न्यायालयाची रचना कोणत्या भागात दिलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 5 भागामध्ये. भारतीय संविधानातील सर्वोच्च न्यायालयाची रचना ही भाग 5 मध्ये दिलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6, 101वी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मोहन जोशी यांची निवड झालेली आहे. 101वी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची अध्यक्षपदी निवड झालेली आहे मोहन जोशी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 7, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 21 मार्च रोजी जागतिक वन दिवस साजरा केला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9, पठाराची भूमी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जातात? पठाराची भूमी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अहमदनगर जिल्ह्याला पठाराची भूमी म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, यापैकी नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते कोण आहेत? यापैकी नाही. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे विधानसभेचे सदस्य किती? महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 288, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 12, मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, थळघाट. मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग थळघाटामधून जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्राचे संत्र्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, नागपूर. संत्र्याचे शहर हे नागपूर शहराला ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 14, अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी किती आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 720 किमी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे.
प्रश्न क्रमांक 15, नवीन फौजदारी कायदा कधी लागू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर 1 जुलै 2024 मध्ये नवीन फौजदारी कायदा लागू झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 16, भारत सरकारद्वारे देण्यात येणारे सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र यावर्षी कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 17, नुकताच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, संजू सॅमसन यांना देण्यात आलेला आहे T20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, ऑपरेशन स्वदेश हे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी MPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, विवेक भीमनवार हे आहे MPSCचे नवीन अध्यक्ष, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20, 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, मार देणे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा हा गडचिरोली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पाचगणी. पाचगणी हे महाराष्ट्राचे टेबल लँड असे म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 23, पोलाद तयार करण्यासाठी खनिजाचा कोणता उपयोग केला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, मॅग्नीज. पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीज खनिजाचा वापर केला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 24, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 25, विश्व भारतीयचे संपादक कोण होते? विश्व भारतीयचे संपादक कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, रवींद्र ठाकूर हे विश्व भारतीयचे संपादक होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 26, व्यक्ती व वल्ली ही कादंबरी कोणाची आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पु ल देशपांडे यांची आहे व्यक्ती व वल्ली ही कादंबरी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 27, मोडकसागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, वैतरणा नदीवर मोडकसागर धरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 28, RBC लाल रक्तपेशी साधारण किती दिवस लागतात, किती दिवस जगतात किंवा किती दिवस राहतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 120 दिवस. RBC लाल रक्तपेशी हे 120 दिवस असतात, 120 दिवसासाठी असतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर डी आहे. प्रश्न क्रमांक 29, मानवी शरीराच्या वजनाचे साधारण किती टक्के रक्त असते? मानवी शरीराच्या वजनाचे साधारण किती टक्के रक्त असतात शरीरामध्ये? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 7 ते 8% असतात. मानवी शरीराच्या वजनापैकी 7 ते 8% हे रक्त असतात मानवी शरीरामध्ये.
प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रादेशिक विभाग कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी विदर्भ. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक विभाग हा विदर्भ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे.